आयडाचं इंट्युबेशनचं ॲडल्टचं आपण वाचलं, आता एक्स्ट्युबेशनचं वाचतो आहे. एक्स्ट्युबेशन ऑफ ॲट रिस्क 2025च्या गाईडलाईन्स आहेत याच्या मी नोट्स काढल्या आहेत. नोट्स आधी बघून घेतो, नंतर मग पिक्टोरियलसाठी आर्टिकलवर परत येऊ. ठीक आहे. तर एक्स्ट्युबेशन ॲट रिस्क कोण आहेत? 3D आणि 3S आहेत. डिस्टॉर्शन असेल, डिफिकल्ट एअरवे असेल किंवा डिसीज असेल. 3S आहे सिक्रिशन, स्वेलिंग किंवा एडेमा आणि स्टिनॉसिस. एक्स्ट्युबेशन ही इलेक्टिव्ह प्रोसेस आहे इंट्युबेशनच्या विरुद्ध. ही लाईन खूप आवडली मला, त्याच्यामुळे विचार करून ट्यूब काढायची आहे. एक सर म्हणतात ट्यूब तोच काढू शकतो, तो टाकू शकतो. ठीक आहे. या 4च गोष्टी वारंवार आर्टिकलमध्ये फिरवल्या आहेत. पर इऑक्स, पेरिऑक्स म्हणून टर्म आहे जी इंट्युबेशनसाठी वापरली त्याने. आता एक्स्ट्युबेशनसाठी पर इऑक्स वापरली. तिथे दोनच बोलला तो टर्म, HFNC किंवा थ्राईव्ह आणि नॉन इन्व्हेजिव्ह मॅक्सिमम ॲट 15 फ्लो म्हणजे मॅक्सिमम फ्लोवर. HFNO 1 लिटर पर kg म्हणजे 30वर. आणि तिथेसुद्धा प्री ऑक्सिजनेशनसाठी CPAP आणि PSV लिहिलं होतं, एक्स्ट्युबेशनसाठी पण लिहिले त्याने. तर ह्या 3च गोष्टी फिरून आहेत ऑक्सिजनेशनसाठी. नंतर सक्शनिंग करायचं आहे, रिक्रूटमेंट करायचं आहे आणि टॉफ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला प्रूफ हवा आहे रिव्हर्सलचा, न्यूरोमस्क्युलर ब्लॅकेटचा 0.9. सब्जेक्टिव्ह रिलायबल नाही म्हणतो तो. तर याच्यात त्यांनी 3 लिंब आहेत एक्स्ट्युबेशनचे. डायग्राम बघून घेऊ, ते जास्त बेटर राहील. ठीक आहे. ॲट रिस्क, पर इऑक्स 3D 3S सांगितले. लीक जर ॲबसेंट असेल तर स्टिरॉइड्सचा विचार करा. नेब्युलायझेशन पण आहे. नेब्युलायझेशन तुम्हाला वेगळं नेझोफॅरिंग्स किंवा ओरोफॅरिंग्समध्ये टाकून द्यावं लागतं, कारण की ही ट्यूब तर तुमची आहेच, त्याच्या बाजूला तुम्हाला हे करायचं आहे. न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंग कंपल्सरी आहे. ऑब्जेक्टिव्ह मेथड, लंग रिक्रूटमेंट करा, सक्शनिंग करा, 100% O2 करा. ठीक आहे. त्याच्यात 3 लिम्स आहेत. फर्स्ट लिंब आहे फक्त तुम्हाला रिस्पॉन्स अवॉइड करायचा आहे. अवेक एक्स्ट्युबेशन त्याच्यात 2 आहे, म्हणजे डायरेक्ट रिमूव्हल. त्याच्यामध्ये अवेक किंवा डीप करू शकतो. अवेकमध्ये फक्त तुम्हाला रिस्पॉन्स दाबायचा आहे, त्याचा पुढे एक चार्ट आहे एजंट वापरल्याचं. किंवा मग डीपमध्ये मग तुम्हाला सुप्राग्लॉटिक एअरवे एक्सचेंज आहे. त्याच्याही 3 पद्धती आहेत. तिथेच टाकू शकतो जिथे व्हेंटिलेशन डिफिकल्ट नव्हतं किंवा इंट्युबेशन इझी होतं किंवा फुल स्टमक नाही आहे, अशा ठिकाणीच तुम्हाला डीप करता येईल. नंतर स्टेज सिक्वेन्शियल, ओव्हर एक्सचेंज कॅथेटर ऑर ब्रॉन्कोस्कोप. नंतर मग डिलेड आपलं टिपिकल ICUमध्ये किंवा मग ICU नाही आहे तर OTमध्येच ऑब्झर्व करून त्याच्यातही मग तुम्ही ओव्हर एक्सचेंज कॅथेटर किंवा ब्रॉन्कोस्कोपवर करू शकता. तेही नाही होते तर मग तुम्हाला लास्ट ऑप्शन ट्रॅकिओस्टोमी करावं लागेल. यापुढे गाईडलाईन्स आपण वाचूच. ठीक आहे. नोट्स एकदा संपवतो. ठीक आहे. तर फर्स्ट टिप, 1 स्टेप एक्स्ट्युबेशन. अवेक करायचं पण रिस्पॉन्स अवॉइड करायचा. डीप करायचं असेल तर मग डिव्हाइस एक्सचेंज करायचं. ठीक आहे. एक्सचेंज फॉर अँड सुप्राग्लॉटिक एअरवे, त्याच्यात 3 पद्धती आहेत. ट्यूब डायरेक्टली काढून टाकायची आणि मग सुप्राग्लॉटिक एअरवे टाकायचा, किंवा मग ट्रकियल ट्यूब आहे आणि त्याच्या मागे सुप्राग्लॉटिक एअरवे टाकायचा, किंवा ट्यूबमध्ये तुम्ही बुजी किंवा एक्सचेंज कॅथेटर टाका आणि त्याच्यावर तुम्ही सुप्राग्लॉटिक एअरवे रेलरोड करा. स्टेज 2 आहे, लिंब 2 आहे स्टेज सिक्वेन्शियल. तर सिक्वेन्स म्हणजे मग त्याच्यात तुम्ही 4 पद्धती दिल्या आहेत. FOB टाका आणि FOB आणि ट्रकियल ट्यूब दोन्ही सोबत विथड्रॉ करा. तुम्हाला कोलॅप्स दिसला मग तुम्ही ट्यूब पुन्हा आत स्लाईड करा. किंवा मग एक्सचेंज कॅथेटर टू फॅसिलिटेट रिइंट्युबेशन. तुम्हाला जर भीती वाटते की कोलॅप्स होऊ शकेल तर कॅथेटर किंवा बुजी तिथेच ठेवून द्यायची. पण त्याच्यात तुम्हाला टॉपिकल ॲनेस्थेशिया द्यावं लागेल, नेब्युलायझेशन किंवा स्प्रे काहीतरी द्यावं लागेल. 2 तास ठेवू शकतो, मॅक्सिमम 12 आवर्स ठेवू शकतो. त्याच्याने व्हेंटिलेट नाही करायचं कारण की बॅरोट्रॉमाची रिस्क असते. किंवा मग व्हेंटिलेटिंग रिजिड ब्रॉन्कोस्कोप पूर्ण ENTचा, किंवा मग ट्रकिओस्टोमी लास्ट ऑप्शन आहे. हे 2 तर करण्यासारखे नाही आहेत. तिसरा मग ICU किंवा HDOमध्ये एअरवे एडिमाचा डायग्नोज करायचा. क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहे, कफ लीक टेस्ट. VCVवर ठेवायचा 8 ml per kg. त्याच्यात कफ इन्फ्लेटेड आणि डिफ्लेटेडमध्ये डिफरन्स लेस दॅन 25% जर असेल
तर तुम्हाला इडिमा आहे. मोर दॅन 25% असला पाहिजे किंवा 110 to 130 म्हणजे 1/4 13 52 500 असं काहीतरी. किंवा USG करायचा तुम्ही कफ इन्फ्लेटेड आणि डिफ्लेटेड. तो 9 mm पेक्षा कमी असेल म्हणजे 1 सेंटीमीटर पकडा. ठीक आहे. डेका द्या तुम्ही किंवा मग ॲड्रेनालिनचं नेब्युलायझेशन द्या. ॲक्च्युली रॅसेनिक ॲड्री येतं पण ते आपल्याकडे मिळत नाही. त्याला नॅझोफॅरिंग्स ओरोफॅरिंग्समध्ये तुम्ही कॅथेटर किंवा काहीतरी टाकून तिथे नेब्युलायझेशन करा 2 to 4 hourly. अल्कलाइन्स लॉक्सने रिस्पॉन्स कमी होतो, कफ पण कमी होतो आणि एडेमा पण कमी होतो. एडेमासुद्धा पण. आणि एक्स्टुबेशन इन पिडियाट्रिक अवेक करायचं का डीप हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. एवढा डेटा नाही आहे. कॉन्ट्रोवर्शियल आणि डेटा नाही आहे. डीप एक्स्टुबेशन जर तुम्ही केलं आहे तर RR किंवा OTमध्ये तुम्हाला मॉनिटर करावं लागेल. RR नाही आहे तर OTत मॉनिटर करा. पुन्हा आर्टिकलकडे जाऊ. ठीक आहे. तर ॲट रिस्क एक्स्टुबेशन 25 गाईडलाईन्स. 3 लिंब आहेत. 3 लिंब आपण बघितले. पुन्हा हेच फर्स्ट आर्टिकलमध्ये दिलेलं आहे की इव्हिडन्स आहेत किंवा जिथे इव्हिडन्स नाही आहे तिथे ओपिनियन आहेत, ते कन्सेन्सस करून गॅदर केलेले आहेत. एक्स्टुबेशन इलेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे विचार करून करायचं. पेरी एक्स्टुबेशन ऑक्सिजनेशनच्या या 3 स्ट्रॅटेजी आहेत. इट इज लाईक अ ब्रिजी टू नॉर्मल रूम एअर. हे ॲक्रोनिम खेचून ताणून केलेले त्याने सेफ म्हणून आहे. क्वांटिटेटिव्ह न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेजचं तुम्हाला प्रूफ पाहिजे. ही सेफ स्ट्रॅटेजी आहे. मला काही त्याचं काही कळालं नाही. त्याने वर्णन केलं आहे बट इट डझंट मेक गुड सेन्स. त्याच्यात मग या सर्व गोष्टी तुम्हाला अरेंज करायच्या आहेत. प्रिपरेशन करायचं आहे, एक्सपर्ट जमा करायचं आहे, स्टाफ जमा करायचा आहे, इक्विपमेंट जमा करायचं आहे, एन्व्हायरमेंट ऑप्टिमाइज करायचं आहे म्हणजे आय थिंक OTबद्दल बोलतो तो. ऑपरेटिंग रूम किंवा पाकू. पेशंट रेडीनेस करायचं आहे. त्याच्यानंतर एअरवे इन्स्पेक्ट करायचं आहे, सक्शनिंग आहे, न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंग आहे, इमर्जन्स चेक करायचं आहे. टॉप मोर दॅन 0.9 असला पाहिजे. पेशंटच्या कॅटेगरीज क्रायटेरिया अलर्ट, वॉर्म, कम्फर्टेबल, पेन फ्री, हिमोडायनॅमिकली स्टेबल. पर एक्स्टुबेशन ऑक्सिजनेशन. फॅसिलिटेड एक्स्टुबेशन त्याच गोष्टी फिरवल्या आहेत. एक्स्टुबेशनचा अल्गोरिदम आपण बघितला हा. 0.9 ऑक्सिजनेशन, सक्शनिंग, रिक्रुटमेंट त्याच गोष्टी वारंवार सांगितल्या आहेत. लिंब 1 आपण बघितलं 1 स्टेप. तर त्याच्यात 3 रिस्पॉन्सेस आहेत. हार्ट, ब्रेन आणि आईज, ऑक्युलर. SGAने एक्सचेंज करू शकता तुम्ही. त्याच्यात 3 प्रकार आहेत. 1 2 3 हे आपण बघितले. त्याच्याच डायग्राम दिले आहेत. रिस्पॉन्स कमी करायचे उपाय आहेत. डेक्समेड द्या. नॉर्मल डोस लिहिलेला नाही. टाइम्ड टू सीज एक्स्टुबेशनला बंद करायचं आहे ते. लिग्नोकेन बोलस 90 सेकंड्स बिफोर द्यायचा. लिग्नोकेन इंट्रा कफ हे पण द्यायचं. आपण बघितलं त्याच्यामुळे रिस्पॉन्स कमी होतो, कफ कमी होतो, इडेमा पण कमी होतो, कफ पण कमी होतो. रेमिफेंट देऊ शकतो एक्स्टुबेशनला रिस्पॉन्स कमी करायला. नंतर इस्मोलॉल आणि लॅबेटलॉल. इस्मोलॉल 60 सेकंड्स बिफोर, लॅबेटलॉल 3 सेकंड्स बिफोर. जो लिंब 2 आपण बघितला अँटिसिपेटेड किंवा अनएंटिसिपेटेड डिफिकल्टसाठी तुम्हाला मग तो स्टेज सिक्वेन्शियल पाहिजे. त्याच्यात तुम्ही AEC किंवा गाईड वायर किंवा बुजीवर तुम्ही काढणार. त्याच्यासाठी तुम्हाला टॉलरन्ससाठी तुम्हाला टॉपिकल ॲनेस्थेशिया द्यावाच लागेल. तुम्ही डायरेक्टली इन्स्टिल करा किंवा नेब्युलाइज करा. 2 तास मॅक्सिमम 12 तास. गाईड वायर मी बघितल्या नाही कधी. ठीक आहे. ती जी लेंथ आहे ती मोजूनच टाकायची, करायनाच्या वर असली पाहिजे. ऑक्सिजन सप्लिमेंटेशन थ्रू AEC नाही करायचं, तुम्ही बाकीचं वापरा, HFNO, NIV और एट्सेट्रा. डिलेड एक्स्टुबेशन आपण बघितलं ICU किंवा HDOमध्ये. तर जिथे फिअर आहे, कोलॅप्स, एअरवे, इडेमा, सर्जिकल काहीतरी किंवा ग्रोथ आहेत, ट्रॅकिओमलेसिया, इडेमा, पाल्सीज. तर मलेशियासाठी तर टिपिकल ते सिक्वेन्समध्ये विड्रॉ करायचं. जर वाढत असेल तर पुन्हा टाकायचं. ट्रॅकिओमलेसियाचा चार्ट आहे बट नॉट सो इंटरेस्टिंग. ट्रॅकिओस्टोमी लास्ट ऑप्शन आहे किंवा व्हेंटिलेटिंग रिजिड बॉन्कोस्कोप तुम्हाला रेडी ठेवायचा आहे जर ट्रॅकिओमलेशिया असेल तर. एडेमा
खूप साऱ्या गोष्टींमुळे होऊ शकतो. हायपर सेन्सिटिव्हिटी, अँजिओएडेमा, इन्स्ट्रुमेंटेशन, मॅनिप्युलेशन, ट्रॉमा, इन्फेक्शन, हेडलो, इक्लॅम्पशियामध्ये होतो, प्रेग्नन्सीमध्ये होतो, सर्जरीमुळे होऊ शकतो, फ्लुईड जास्त दिला तरी होऊ शकतो, क्वांटिटेटिव्ह कफ लिक टेस्ट आपण वाचली, एअरवे अल्ट्रासाऊंड आपण वाचला. ठीक आहे. आपण बघितलं की नोज आणि माऊथमध्ये हे नेब्युलायझेशन द्यायचं आहे. डोस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा लिहिलेला आहे, पुन्हा तो वाचावा लागेल देण्यापूर्वी. बघू डेका 0.1ने आणि बाकी हे कंटिन्यू ठेवायचं आहे तुमचं. ऑक्सिजनेशन आणि रिक्रुटमेंट करायचं आहे. स्टिरॉइड्सचं सुद्धा नेब्युलायझेशन द्यायचं आहे आणि ॲड्रेनालिनचं पण नेब्युलायझेशन द्यायचं आहे. ट्यूब स्टक असेल तर काय काय गोष्टी करू शकतो या दिलेल्या आहेत, परंतु नॉट सो गुड. या फंडोगिरी आहेत आपण ज्या बघितल्या आहेत प्रॅक्टिसमध्ये. पिडियाट्रिकबद्दल काही अशा अवेक किंवा डीपबद्दल काही डेटा नाही आहे. कोड डी आपण बघितला की एक्स्ट्युबेशनसाठी पण त्याने कोड डी लावला आहे की जिथे काहीच नाही झालं म्हणजे तुम्ही हे करू शकता. नाही ठीक आहे. कॉल फॉर हेल्प कोड डी. ओके ठीक आहे. याच्यात त्याने क्रॅक करण्याची गोष्ट नाही दिली. कोड डी इज कम्प्लीट व्हेंटिलेशन फेल्युअर. तसं झालं असेल तर पुन्हा फेस मास्क, सुपरकार्डिक किंवा HFNO करा. सेफ ॲपनिया पिरियड मिळाला, त्याच्यानंतर ऑक्सिजनेशन आणि व्हेंटिलेशन चालू ठेवा. माहीत मग रिएंटिवेट करा. इथे ऑक्सिजनेशन म्हटलेलं व्हेंटिलेशनचा संबंध नाही आहे, पेशंट अवेकच आहे. फेस मास्क किंवा सुपरकार्डिक एअरवे टाका. व्हेंटिलेशन हा शब्द का नाही वापरला मला विचार करावा लागेल. रिएंटिवेशन करा, मग पुन्हा मग स्टेज करू शकता. ठीक आहे. पुढचे हेच रेकमेंडेशन. लीक टेस्ट बेस्ट प्रॅक्टिस आहे. फक्त याच्यात हे एकच रेकमेंडेशन आहे टॉफचं. बाकीचे सगळे बेस्ट प्रॅक्टिस स्टेटमेंटच आहेत. लिग्नोकेन असेल, पिडियाट्रिकमध्ये लिग्नो असेल, रिक्रुटमेंट असेल किंवा AAC असेल. फक्त टॉफचंच रेकमेंडेशन आहे, बाकीचे सर्व बेस्ट प्रॅक्टिस स्टेटमेंट आहेत. मग बाकीचं कन्सेन्सस आहे ॲड्रेनालिन आणि स्टिरॉइडचं मॅपसाठी. पिडियाट्रिकमध्ये पण करा म्हणतो. वेगवेगळ्या ठिकाणी मला वाटते डोस एक्झॅक्ट परफेक्ट दिलेला नाही आहे. इकडे वेगळा आहे, इकडे वेगळा आहे. ठीक आहे. बघितलं आहे आपण. रेकमेंडेशन्सच त्याने डेटा देऊन ॲड केलेला आहे. रिकव्हरी नसेल तर OTत एक्स्ट्युबेट करा, अंडर ऑब्झर्वेशन ठेवा. ठीक आहे. ओके, दॅट्स इट. थँक्यू. This is the summary of the article.